झालं ना. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी विद्यार्थी शिक्षिका पवार प्रिया इयत्ता 6वीचा पाठ दुसरा ओळख भारताची हा पाठ अभ्यासणार आहोत. तर ओळख भारताची मध्ये आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुनिष्ठ पाहिल्या जातात, वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळ्या वस्तूंचा आहार केला जातो, वेगवेगळं जेवण बघितलं जातं. ह्या सर्व गोष्टींचा आपण ओळख भारताच्या या पाठात अभ्यासणार आहोत. ते म्हणजे चित्राच्या साहाय्याने बघणार आहोत. तर हे बघा, हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी व पक्ष्यांमधील विविधता सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. म्हणजेच हवामानानुसार हे पक्षी कसे टवटवीत दिसत आहेत, हवामान विशिष्ट झालं तर पक्षी कसे असमुद्र होतात. तसेच तसेच उत्तर भारतात हे गहू पीक आहे, तर किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे पीक आहे. तर उत्तर भारतात गहू हे पीक प्रमुख आहे त्या भारतात, म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे पीक आहे. जसं म्हणजे आपल्याकडे बाजरी, गहू, मका हे पेरलं जातं, तसंच उत्तर भारतात गहू हे पीक प्रामुख्याने पेरलं जातं. तसेच मध्य भारतात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मध्य भारतात कोणते उत्पादन मोठ्या प्रमाणात होते तर ज्वारीचे. आपल्याकडे बाजरीचे, गव्हाचे हे पीक पिकवले जाते, तसंच त्यांच्याकडे ज्वारीचे हे पीक पिकवलं जातं. या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपल्या जीवनमान, चालीरीती, परंपरा, लोकजीवन व संस्कृतीवर झालेला आढळतो. तर कशावर झालेला आढळतो? आपलं जीवनमान, चालीरीती, परंपरा याच्यावर झालेला आढळतो. म्हणजे हवामानानुसार त्याचा बदलाव होतो, त्याच्यानुसार आपला चालीरीती, परंपरा, लोकजीवन, संस्कृतीच्या आधारावर अवलंबून असतं. तसेच आपल्या देशात विविध जाती, जमाती व धर्माचे लोक असतात. विविध जाती धर्माचे लोक राहत असतात. विविध भाषा बोलल्या जातात. कन्नड, गुजराती, मराठी, राजस्थानी, पंजाबी, तेलुगू ह्या सर्व विविध भाषा आपल्या भारतात बोलल्या जातात. तर प्रदेशानुसार आहारात, पेहरावात, सण, उत्सव इत्यादींमध्ये प्रदेशानुसार आहारात, पेहरावात, सण, उत्सव इत्यादींमध्ये आपण ही विविधता सहज पाहू शकतो. म्हणजे सण उत्सव काही राहिला तर आपण ही आपला पेहराव बदलतो. जसे की आपण छान तयारी करतो, व्यवस्थित कपडे घालतो, ते करतो. डेली यूज पेक्षा नवीन काहीतरी बनवतो किंवा दिसतो. महाराष्ट्रात तर इथं भारताच्या प्रमुख याच्या काही नद्या आहेत. त्या नद्या परमसुकी, मारवाड, बुढेलखंड ह्या नकाशामध्ये त्या सर्व नद्या दाखवलेल्या आहेत आपल्याला. तसेच ह्या व्हिडिओमध्ये पर्वत, पठारे कशा कोणत्या दिशेने कोणत्या दक्षिणेकडे वाहतात तेही दर्शवलेले आहे. या महाराष्ट्रातील पर्वतरांगा, महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे सातपुडा पर्वतरांग, ही महाराष्ट्रातील नंदुरबार. तर उत्तरेकडे कोणता पर्वतरांग आहे? सातपुडा ही पर्वतरांग आहे. आणि अमरावती या 2 जिल्ह्यात. जिल्हा नंदुरबार मध्ये भागाला अमरावतीमध्ये भागाला हे कोणतं पठार अमरावतीकडे सह्याद्री हे पठार दर्शवले जाते. तर भीमा आणि कृष्णा या नदीच्या मध्ये कोणता शंभू महादेव हा डोंगर आहे, मध्ये कोसळलेला तो डोंगर आहे. तर शेवटी गोंदियामध्ये च्या सुमारास मगध साम्राज्यावर सत्ता स्थापन केली. हे कोणतं वेगळंच लागलं काहीतरी.
भारताची, तर त्याचे काही तुम्हाला प्रश्न उत्तर विचारते, त्याची उत्तरं द्यायची आहेत. आसाम राज्यात कोणते पीक घेतले जाते? हां. चहा हे पीक घेतले जाते. आपला देश कशाने समृद्ध बनला आहे? आपला देश कशाने समृद्ध बनला आहे? कोणी सांगेल का? तर आपला देश पर्वत पठारांनी समृद्ध बनला आहे. रिकाम्या जागा सांगायच्या आहेत. गोवा या राज्यात टिंबटिंब हे पीक पिकवले जाते. हां, हां. गोवा या राज्यात आंबा हे पीक पिकवले जाते. आपल्या देशात वने, मैदाने टिंबटिंब आहेत. हां, हां. आपल्या देशात वने, मैदाने, वाळवंटे आहेत. अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. तर तुम्हाला काही मी स्वाध्याय देते, तो तुम्ही घरून लिहून आणायचा आहे. नकाशाच्या सहाय्याने विविध नद्यांविषयी माहिती लिहून आणायची आहे. ओके.